नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। कचरा टाकण्यावरून वाद, फरीदनं दाम्पत्याला संपवलं, 2 मुली पोरक्या। सांगली जिल्ह्यातील कुपवाड परिसरात कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पती पत्नीवर चाकू व हातोड्यानं प्राणघातक हल्ला करण्यात आला। 15 ऑगस्ट रोजी झालेल्या या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी मोहन केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेमुळे त्यांच्या 2 मुलींवरील आईवडिलांचे छत्र हरपले। या प्रकरणातील संशयित फरीद अब्दुल शेख याला पोलिसांनी अटक केली असून प्रकृती बिघडल्यानं तो शासकीय रुग्णालयात मेडिकल कस्टडीत आहे। आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी कुटुंबीय व विविध संघटनांकडून होत आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जलद गतीने तपास करून लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याचे सांगितले। नाही, याच्यामध्ये 15 तारखेला जो एक दुर्दैवी घटना घडली होती, त्याच्यामध्ये एक महिला ती पहिलीच मृत झाली। त्यानंतर दुसरा म्हणजे पुरुषाचाही आज दुर्दैवी सकाळी मृत्यू झालेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। संपूर्ण पुरावा हा ज्याचा जमा करण्यात येईल, लवकरात याच्यामध्ये लवकरात लवकर न्यायालयात चार्जशीट करण्यात येईल आणि लवकरात लवकर याच्यामध्ये कोर्टमध्ये केस कशी उभी राहील आणि या निर्गुण 2 खुनांकरता आरोपीला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल याच्याकरता नक्कीच प्रयत्न होईल आणि त्याच्यामध्ये चांगला तपास करून पुढील चार्जशीट आम्ही लवकरच करणार आहोत। नाही, याच्यामध्ये जी घटना आहे त्याच्यानुसार आता एकच आरोपी आहे, त्याला अटक केलेला आहे। थोडं त्याला काहीतरी मेडिकल हे असल्यामुळे तो मेडिकल कस्टडीत आहे, आमच्या ताब्यात आहे। परंतु याच्यामध्ये तपासात पुढे बघू, परंतु फिर्यादीनुसार आणि प्रत्यक्ष घटनेनुसार याच्यामध्ये एक आरोपी आहे। अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आमदार संग्राम जगताप असू देत किंवा आमदार असू देत किंवा गोपीचंद पडळकर असू देत यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याची मागणी केलेली नाही, याच्यामध्ये मी तेच सांगतोय की नक्कीच घटना फार दुर्दैवी आहे। 2 निष्पाप जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर चार्जशीट करून लवकरात लवकर बोर्डावर केस येण्याकरता निश्चित प्रयत्न होतील आणि ग्वाही देतो की तसं होईल। धन्यवाद।